श्रीराम. कर्तेपणाचा अभिमान नसावा. विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का? विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असं म्हणणं चुकीचं आहे. विषय आहे तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाही. भक्त म्हणजे भगवंताचं होऊन राहणं. त्याला शरण गेल्याशिवाय त्याचं होताच येत नाही. अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही. प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल ते पाहावं आणि तसं वागण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रपंचात मी करीन तसंच होईल या भावनेनं वागत असतो. परवाच एक जण आले होते. त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटलं असतं की हे थोड्याच दिवसांचे सोबती आहेत. तरीही मी अमुक करीन, मी तमुक करीन असंच ते म्हणत होते. आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा अभिमान. म्हणून सांगतो की मी करतो ही भावना टाकून देऊन सगळं काही तोच करतोय आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो ही भावना ठेवून वागावं. त्याप्रमाणे वागू लागलं म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते. मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणं शक्यच नाही. कोणतंही कर्म केलं म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदात सांगितलेलं आहे. त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असं काही जण म्हणतात. पण वडील माणसं जसं औषध देताना गुळाचा खडा दाखवतात त्याप्रमाणे ते आहे. माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावं. तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची आसक्ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच करवीत आहे असं वाटू लागतं. मग तो जे कर्म करेल ते देवाला आपोआप अर्पण होतं. संकट आलं म्हणजे आपण देवाला नवस करतो. देवाने मनासारखं दिलं नाही म्हणजे देवात अर्थ नाही असंही म्हणतो. पण देवाला फसवणं शक्य आहे का? तो म्हणतो हा सुखात असताना माझी आठवणही काढत नाही आणि आता आठवण करतोय. वास्तविक देवाने आपल्याला पावावं असं आपण काय केलंय? म्हणून कधीही देवाला फसवू नये, कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते. आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाड कष्ट करतो, पण दिवसातून एखादा तास तरी देवासाठी खर्च करतो का हे आपल्यालाच विचारून पाहावं. श्रीराम.